हॅलो, नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला नाचणी सत्व कसं बनवायचं ते पूर्ण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तरी तुम्ही हा व्हिडिओ जो आहे ना पूर्ण लास्टपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की कसं बनवायचा. तर मी हे 2 रागीचे पॅकेट आणलेले आहे. एक जे आहे ना मँगो फ्लेवरचं आहे आणि एक जे आहे ना ॲपल फ्लेवरचं आहे. तर मी कालच तसं तर माझ्या मुलासाठी मी घरचा होममेड सॅरेलॅक बनवलेला आहे. पण मी मॉमलॅक मागवलं, कारण की मुलं हे रोज-रोज तेच खायला कंटाळा करतात ना, म्हणून हे थोडंसं न्यू काहीतरी म्हणून, चेंज काहीतरी म्हणून मी हे मागवलं. ह्याची पण चव एकदम उत्कृष्ट अशी येते आणि छान असतात. तर बाहेरचं पण असं काही नाही की खूप खराब असतं किंवा हेल्दी नसतं. खूप हे हेल्पफुल आहे आहे आपल्या बाळासाठी. तर हे बनवून एकदा तुम्ही पण तुमच्या बाळाला खाऊ घाला. तर बघा तुम्ही पाहू शकता मी कसं पॅकेट ओपन केलेलं आहे. त्याच्यामध्ये ती रागीचं पावडर तुम्हाला दिसते. तर पहिले याला ना थोडंसं आपल्याला आपल्या बाळाच्या हिशोबाने, तो किती महिन्याचा आहे, तो किती खाऊ शकतो, हे हिशोबाने ना आपण रागीचं पावडर त्याच्यातून काढून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थंड पाणी टाकून त्याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. याची म्हणजे त्याच्यामध्ये एकही लम्स राहू नये याची तुम्ही काळजी घ्यायला हवी. म्हणजे कसं आपण जेव्हा त्याला शिजवणार आहोत ना, त्याच्यामध्ये एक पण लम्स असं राहिलं नाही पाहिजे आणि आपल्या बाळाला त्याचा म्हणजे खाताना कोणताही त्रास नाही झाला पाहिजे, अशा रीतीने करून घ्यायची. जर तुम्ही उत्कृष्टरित्या बनवलं तर आपला बाळ जो आहे ना आनंदाने त्याला खाऊ शकतो. तर पाहू शकता मी असं एकदम छान त्याला ढवळून घेतलेलं आहे आणि मस्त असं त्याला मिक्स करून घेतलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये लम्स बिलकुल राहिलेले नाही आहे. तर तुम्ही पण तुमच्या बाळाला हे नक्की ट्राय करा. खूप छान आहे, हेल्दी आहे आणि बाळ खूप आवडीनं खातो ह्याला आणि याच्यामध्ये तुम्ही मीठ पण टाकू शकता. तर तुमचं जे उरलेले पॅकेट आहे तुम्ही पॅकेटमध्ये टाकून द्या आणि त्याला व्यवस्थित ठेवून द्या किंवा हवाबंद डब्यामध्ये जरी तुम्ही पॅक करून ठेवलं तरी त्याला चालू शकतं. तर मी त्याच पॅकेटमध्ये पॅक करून ठेवलेलं आहे. तर चला मग याला आपण उकळून घेऊया. गॅस मी ऑन केला आहे आणि एक छोटंसं पातेलं ठेवलं आहे. त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्या. पाण्याला छान अशी उकळी येऊ द्या आणि जे आपण रागीचं मिक्सर बनवलेलं आहे ना, तर ते जे आहे ना त्याच्यामध्ये टाकून द्या. त्याला छान पाण्याला छान अशी उकळी आली की त्याला टाकून द्या आणि पाहू शकता तुम्ही मस्त आता पाण्याला उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये मी हे रागीचं जे मिक्सचर आपण बनवलेलं आहे ते त्याच्यामध्ये टाकून देऊ. तर आपण जसं ते रागीचं मिक्सचर टाकू आणि त्याला छान आचेवरती, मीडियम आचेवरती त्याला उकळून घेऊ. त्या ज्या रागीचं आहे ना टेक्स्चर बदलून जातं. म्हणजे त्याला थोडासा थिकनेस यायला चालू होतं. लगेच आपल्याला काढून नाही घ्यायचं आहे. त्याला छान असं शिजू द्यायचं आहे. म्हणजे ते कोणतंच अन्न हे बाळाला जड जाऊ नये पचायला. तर त्याला छान असं जर आपण शिजवून घेतलं तर ते अन्न जे आहे ना हलकं होऊन जातं आणि पचायला एकदम छान असं पचून जातं, ते हलकं होऊन जातं ना त्यामुळे. तर मी पाहू शकता तुम्ही मी असं उकळून घेतलेलं आहे. त्याला थिकनेस येत आहे. तर त्याला आणखीन थोडा वेळ ठेवू द्यायचा, म्हणजे एक 2-3 मिनिटं तरी त्याला छान असं उकळी येऊ द्यायची आहे आणि थिकनेस वाढू द्यायची आहे त्याची. आणि जास्त खूप घट्ट पण नाही करायचं, कारण बाळ छोटं असल्यामुळे लिक्विड फॉर्ममध्येच असलं पाहिजे ते. हे बघा पाहू शकता आता तुम्ही बऱ्यापैकी ते थिकनेस आलेली आहे त्याला. आणि असं जरी तुम्ही तुमच्या बाळाला खाऊ घातलं तरी योग्य आहे ते. तर तुमचं बाळ पण माझं बाळ हे बघा याच्यामध्ये एक लम्स राहिली आहे, ती मी त्याला एकदम छानपैकी चम्मचने करून घेईल त्याला व्यवस्थित ढवळून किंवा तिथेच त्याला फोडून घ्यायची आहे. आणि माझं बाळ 8 महिन्याचं आहे त्याच्यासाठी मी बनवत आहे. तुम्ही हे जे जर समजा 2-3 चम्मच बाळ खात असेल तर बाकीचं तुम्ही नंतर पण खाऊ घालू शकता आणि जर तुम्हाला योग्य वाटत नसेल ते तुम्ही स्वतः खाऊ शकता. कारण की कसं असतं ते खूप हेल्दी असल्यामुळे आपण त्याला कोणी पण खाऊ शकतं. असं नाही की बाळाचं आहे तर बाळानेच खायला पाहिजे. तर हे पहा मी 2-3 चमचे काढले आहे माझ्या बाळासाठी. त्याला छान असं थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्याच्या नंतर तुम्ही आपल्या बाळाला त्याला खाऊ घालू शकता आणि याच्यामध्ये तुम्ही मीठ पण घालू शकता आणि तुमच्या बाळासाठी नक्की ट्राय करा.